होता ना स्ट्राईकला येतो केदार नॉन स्ट्राईकला येतो आर्यन आणि पहिल्या षटक घेऊन आला तो पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज असेल तो आदित्य आता मात्र या ठिकाणी घेऊन गेला होता लेफ्ट साईडच्या दिशेने चेंडू या ठिकाणी एक धाव घेताना दिसतोय हे एका धावेने धावसंख्या बदलते धावसंख्या धावफलकावरती लागते ती प्रथमच बिनबाद एक धावा साईच्या नेवरे संघाकडून केदार आणि आर्यन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज येतो आदित्य पुढे चेंडू घेऊन पुन्हा एकदा मिरापच्या दिशेने मारला चेंडू पाहूया या ठिकाणी काय होते एक धाव केली दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते काय होते बघूया अमर फोडाई आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण होतात 2 धावांनी धावसंख्या बदलते धावसंख्या धावफलकावरती लागते ती 3 धावा बिनबाद 3 धावा पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज येतो आदित्य पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना आपल्या बॉलिंग मार्कवर स्ट्राईकला असेल तो 3 स्ट्राईकला कोणतं सांग 3 झाले धावसंख्या झाली 3 आता 3 काढला रे माफ करा सॉरी 4 धावा नाही मला सांगता मी जाते उठून इकडनं होती माफ करा मित्रांनो धावसंख्या झाली ती 4 धावा आमच्या स्कोरर आकाश गर्दे यांच्याकडून चुकीची माहिती मिळाली होती आणि आम्हाला थोडा अडथळा आला होता या ठिकाणी सांगताना पुन्हा एकदा बीट झाला होता या चेंडूवरती पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने मारला चेंडू आणि या ठिकाणी पाहूया 2 धावेने धावसंख्या बदलते धावसंख्या धावफलकावरती लागते की मित्रांनो अरे सांगत ना अरे 6 झाले 6 धावा ते नाही का भाई पुन्हा एकदा पुढील चेंडू पाहूया पंचांचा निर्णय काय येतो या ठिकाणी बाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण होते धावसंख्या झाली ती पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धावा साईच्या नेवरे संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 7 धावा नाव काय लिहिलं अरे काय काय लिहिलं आहे बॉलर नेम निघतील ना यंगस्टर निवळी संघाकडून मला वाटतं निखिल येतो या ठिकाणी पुन्हा एकदा पंच अक्षय मेकर यांच्या उजव्या बाजूने मारा करता आपल्या बॉलिंग मार्कवर स्ट्राईक लावतो तो स्ट्राईकला कोण आता येत आहे पुन्हा एकदा सोर चेंडू अतिरिक्त धावेने धावसंख्या बदलते धावसंख्या धावफलकावरती लागते आज पुन्हा एकदा मोठा आणि डिक्लेअर स्वरूपात जातो चेंडू एका धावेसाठी धावसंख्या होते ती 10 धावा सांगत जा रे नाही तर उठून जा तू स्ट्राईकला केदार आता मात्र स्ट्राईकला असेल तो केदार दिशेने चढवले चेंडू पाहूया या ठिकाणी काय होत आहे चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल तर एका धावेने धावसंख्या बदलेल धावसंख्या धावफलकावरती लागते ती 11 धावा आता मात्र स्ट्राईकला येतो आर्यन पुन्हा एकदा निखिलेचा पुढील चेंडू आर्यन साठी आर्यन काय करतो आपल्या संघासाठी या ठिकाणी किंग कोब्रा आयोजित भव्य दिव्य अशी भाऊ मोहिते साहेब यांच्या स्मरणार्थ हा चषक आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो पुन्हा एकदा या ठिकाणी हलक्या हाताने टकवलेला होता चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मात्र कोणतीही धाव घेता आली नाही आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या धावफलकावरती स्थिर राहते धावसंख्या येते 12 एक धाव आली या ठिकाणी आणि सांगत जाना मग काय सांगू
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता ऑफसाईडच्या दिशेने. या 2 धावेने धावसंख्या बदलेल. धावसंख्या धावफलकावरती लागेल ती 14 धावा. पुन्हा एकदा निखिल आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला सीमारेषे बाहेर फटका. 6 धावांसाठी या 6 धावेने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या धावफलकावरती लागेल ती 20 धावा. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक असेल मित्रांनो. पाहूया या ठिकाणी काय होत आहे. सेकंडला अरे पहिला वाईट नंतर पहिला वाईट चेंडू होता, नंतर नो चेंडू होता. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती लागते ती 20 धावा. पाहूया या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर तयार असेल तो निखिल. स्ट्राईकला असेल तो केदार. या ठिकाणी काय करतोय. पुढील चेंडूवरती पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना आपल्या बॉलिंग मार्कवर तयार असेल तो निखिल. स्ट्राईकला येतो केदार. पुन्हा एकदा पाहूया काय होतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडू जातो या ठिकाणी. षटक संपतंय. दुसऱ्या षटकाखेरीज साईच्या नेवरे संघाची धावसंख्या झाली होती 20 धावा. धावसंख्या झाली होती 20 धावा. दोन षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती लागते ती बिनबाद 20 धावा. पुन्हा एकदा डावखुरा असा फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. आणि पुढील षटक आणि एक अतिरिक्त धावेने धावसंख्येत बदल होतोय. 16 चेंडूचा इशारा होता या ठिकाणी पंचांचा. धावसंख्या धावफलकावरती लागते ती 21 धावा. आणि साईल आलाय. पुन्हा एकदा धावखुराचा फलंदाज लेग साईड विषयी मारण्याच्या चेंडूने मला वाटतं काय होतं बघूया पंचांचा निर्णय. मला वाटतं 6 धावेसाठी धावसंख्या बदलते. धावसंख्या धावफलकावरती लागते ती 27 धावा. खूपच चांगल्या पद्धतीची या ठिकाणी खेळी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. आर्यन याच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुढील चेंडू करून आपल्या बॉलिंग मार्कवर आहे तो साहिल. पुन्हा एकदा मोठा फटका मारलेला पाहूया या ठिकाणी काय होतंय काय घडतंय मित्रांनो. आणि मला वाटतंय अचूक असा झेल ठिकाण दिसतो तो यंगस्टर निवडी संघाचा खेळाडू. आणि या ठिकाणी डगआउटच्या दिशेने परतावा लागत येते आर्यन याला. पहिला धक्का बसलाय तो साईच्या नेवरे संघाला. त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो वल्लभ. धावसंख्या झाली धावफलकावरती 27 धावा. षटक चालू होते. तिसरं षटक अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील मित्रांनो. पाहू या ठिकाणी काय होत आहे. स्ट्राईकला असेल तो वल्लभ. नॉन स्ट्राईकला तो केदार. पुन्हा एकदा देखील आपल्या बॉलिंग मार्फत तयार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी काय होतं बघूया. आणि नक्कीच डगआउटच्या दिशेने परतावा लागेल ते वल्लभ याला. रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन परतावा लागतोय मित्रांनो. दुसरा धक्का बसलाय तो साईच्या नेवरे संघाला. आणि आता वल्लभची जागा घेण्यासाठी आलाय तो ओंकार. आता मात्र स्ट्राईकला तो केदार. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना साईल. या ठिकाणी पाहूया नो चेंडूचा इशारा येतोय. चांगला झेल सुद्धा टिकला होता मित्रांनो. मात्र या ठिकाणी नो चेंडू असल्या कारणाने धावसंख्या बदलते. धावसंख्या धावफलकावरती लागते ती 30 धावा. 2 गडी बाद 30 धावा. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा होता या ठिकाणी पंच अक्षय मेहकर यांच्या माध्यमातून. या ठिकाणी काय होतं पाहूया. आणि रनआउटची संधी होती आणि रनआउटच्या माध्यमातून परतावा लागते.
केदार्याला ढगाच्या दिशेने जावं लागेल. केदार्याला धाव संख्या धाव फलकावरती लागते ती 32 धावा. शेवटचं षटक चालू आहे. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. केदार्याची जागा घेण्यासाठी आलाय तो दीपेश. शेवटचं षटक चालू आहे आणि शेवटचं षटक हात चालतोय तो मित्रांनो साहिल. चांगले षटक म्हणावं लागेल. कमबॅक केलेला आहे. आता मात्र पूर्ण चेंडू असं मला वाटतंय आणि खरंच नो चेंडूची या ठिकाणी कोण होताना पंचांच्या माध्यमातून एका अतिरिक्त धावेने धावसंख्या बदलते. धावसंख्या धाव फलकावरती लागते ती मित्रांनो 33. पुन्हा एकदा लांबच्या दिशेने मारला फटका. 2 धावा पूर्ण केल्या मात्र 2च धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. त्या 2 धावेने धावसंख्या धाव फलकावरती लागते ती 35 धावा. या ठिकाणी 37 धावा करून 38 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते यंगस्टार निवडी संघ समोर. सदिच्छा नेवरे संघाने किंग कोब्रा आयोजित विठोबा उर्फ भाऊ मोहिते साहेब यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी ही स्पर्धा भव्य दिव्य अशी नाईट अंडरम ओपन क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे. आणि आजच्या स्पर्धेचा 3रा दिवस 37 धावा करून 38 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते साहित्य निवडी संघाने यंगस्टार निवडी संघासमोर. या ठिकाणी जर कोणी नवीन संघ उपस्थित झाले असेल तर त्यांनी आपलं नाव नोंदणी करून टाकायचे. आपल्या कमेंट्री बॉक्स मध्ये येऊन जर कुठे येथे कर्ला संघ उपस्थित असेल तर त्यांनी आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचे. कर्ला संघ कृपया यापुढे बरेच सामने व्हायचे मित्रांनो. आपले सलामीची जोडी पाठवायची आहे निवडी संघाने. या ठिकाणी उपस्थित संघ असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. कृपया आपल्याला विनंती असेल. मी सांगते त्या ठिकाणी स्कोररचं काम पाहतायत ते आकाश गडदे. त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र आणि आमचे कॉमेंटेटर या ठिकाणी उपलब्ध आहेत. अमेय डोंगरे साहेब आमचे रत्नागिरी युट्यूबचे आणि आमचे रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हचे या ठिकाणी आमचे म्हणजे कोकणातील एक आमचे ग्रामस्थ आणि गाववाले म्हणायला गेलात तर सौरभजी मयेकर साहेब या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतायत. त्यांच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे. पंच म्हणून कामगिरी पाहतायत ते अक्षय मयेकर सर. त्याचप्रमाणे केदार मोहिते सर. त्याचप्रमाणे कोण आहे शुभम सोनार सर. एक नावाजलेलं असं नाव आपल्याला मित्रांनो पाहायला मिळेल या ठिकाणी शुभम सोनार सर. आज ज्यांचं अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धा असू दे अंडरआर्म बॉक्स असू दे त्या ठिकाणी तो नावाजलेला असा खेळाडू आहे आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतो. दरम्यान आपण क्रिकेटच्या सामन्याला वळतो आणि हा चेंडू पहा या ठिकाणी मिळाच्या दिशेने मारलेला मोठा फटका या ठिकाणी पहिला झेल बाद होतोय. झेलच्या स्वरूपात परतावं लागतं इथे निवडी संघाच्या खेळाडूला. या ठिकाणी निखिल याला पहिला धक्का बसतोय तो यंगस्टार निवडी संघाला. पहिल्या चेंडूवरती केदार्याच्या गोलंदाजीवरती बाद होऊन ढगावच्या दिशेने परतावं लागतंय ते निखिल याला. त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो राकेश धनगरे. एक आक्रमक असा खेळाडू आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे एक गुणी खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. चांदरे या गावातील हा एक गुणी खेळाडू म्हणून ओळखला जातो राकेश संगरे.
निखिल याची जागा घेण्यासाठी आलाय. शॉर्ट पिच चेंडू होता लॉंगच्या दिशेने मारलेला फटका. या ठिकाणी पाहूया काय होतंय, काय करताय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसत आहेत आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतो. या ठिकाणी एकूण अतिरिक्त 3 धावा मिळत आहेत. 2 प्लस 1 धाव अशा 3 धावांनी धाव फलकावर लागते ती 3 धावा. या ठिकाणी पुन्हा एकदा यश त्यांच्या मागे गेला होता. चेंडू बाईच्या स्वरूपात एका धावेने धावसंख्या बदलेली मित्रांनो. एका धावेने धावसंख्या धाव फलकावरती लागेल ती 4 धावा. आता मात्र स्ट्राईकला असेल तो डावखुरा असा फलंदाज संदेश. यंग स्टार निवळी संघाकडून स्ट्राईकला असेल तो संदेश. पहिलं षटक हाताळतोय तो मित्रांनो केदार. गरीबात करण्यात यश मिळालं होतं केदार याला. आता मात्र डावखुरा असा फलंदाज. पुन्हा एकदा पंच अक्षय मेकर यांच्या उजव्या बाजूने मारा करताना आपल्या बॉलिंगवर सज्ज असेल. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू संदेश यांनी धावसंख्या धाव फलकावरती लागते ती 5 धावा. आता मात्र स्ट्राईकला येतो राकेश. महालक्ष्मीचं करणार आहे बोल. कृपया महालक्ष्मी संघाचा कर्णधार यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. ताबडतोब पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू हलक्या हाताने पाहू. या ठिकाणी काय होतं, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसत आहेत मित्रांनो. या ठिकाणी 2 धावेने धावसंख्या बदलेल. धावसंख्या धाव फलकावरती लागते ती 1 गडी बाद 7 धावा. 1 गडी बाद 7 धावा. महालक्ष्मी संघाचा कर्णधार कुठे असेल तर त्याने तुमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन संपर्क साधायचा. पुढील चेंडू घेऊन पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन आता मात्र न समजलेला राकेशला चेंडू पाहूया या ठिकाणी काय होत आहे. आणि बाईच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण केली. पहिल्या षटकाखेरीस यंगस्टार निवळी संघाची धावसंख्या झाली होती 1 गडी बाद 8 धावा. उद्दिष्ट आहे ते 38 धावांचं. आता मात्र 10 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 30 धावा. पुढील षटक घेऊन आलाय तो साईच्या निवडे संघाकडून आर्यन. आणि मला वाटतं पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. स्ट्राईकला असेल तो डावखुरा असा फलंदाज राकेश. माफ करा मित्रांनो संदेश. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना आर्यन टू संदेश. आर्यन याचा पुढील चेंडू संदेशसाठी आणि मात्र लेफ्ट साईडच्या दिशेने मारलेला चेंडू 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसत. 2 धावेने धावसंख्या बदलेल. धावसंख्या धाव फलकावरती लागते ती 10 धावा. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन आर्यन संदेश साठी. या ठिकाणी काय होतंय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. लॉंगच्या दिशेने मारलेला फटका या ठिकाणी झेल सुटतोय मित्रांनो. पाहूया या ठिकाणी काय होत आहे. आणि नो चेंडूचा सुद्धा विचार येतो पंचांच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात परतावं लागेल ते संदेश याला. धावसंख्या धाव फलकावरती लागते ती 13 धावा. दुसरा गडी बाद होतो या ठिकाणी. कॉल करू मित्र कॅप्टन काय तो संदेशाची जागा घेण्यासाठी आलाय तो आदित्य. काय सांगितलं बाण बदललं म्हणून म्हटलं तर खोल आणि परत घ्या. ते काय उद्दिष्टाच्या 38 धावांचं. हा ओई स्पोर्ट महालक्ष्मी बरं तेच आहे. आता माझं स्ट्राईकला असेल तो राकेश. ओई स्पोर्टच्या कर्णधारला बोलव. आर्यन आपल्या बॉलिंग बरोबर तयार. ओवी स्पोर्ट कासारवेली आणि महालक्ष्मी रवळनाथ बसनी दोन्ही संघाच्या संघनायकाने आपलं या ठिकाणी उपस्थिती दर्शवायचे. पुन्हा एकदा पुढील चेंडू. आणि हा मात्र चांगल्या टप्प्याच्या टांगलेला चेंडू यश त्या उद्ध्वस्त होताना दिसतात या ठिकाणी. राकेश सनगरे याला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने मित्रांनो. त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो पप्पू.
मला ओवी स्पोर्ट्स कासारवेली आणि महालक्ष्मी रवळनाथ बसनी कृपया संघनायक आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन आर्यन आपल्या बॉलिंग मार्फत तयार असेल. पंचांच्या डावाने मारा खाताना स्ट्राईकला असेल तो साई लोक पप्पू. ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू इतकं चांगल्या हलक्या रीतीने खेळून काढलेला होता. एका धावेने धावसंख्या बदलते. धावसंख्या धावफलकावरती लागते ती 15. उद्दिष्ट आहे ते 38 धावांचं. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू दोन धावांनी धावसंख्या बदलेल. धावसंख्या धावफलकावर लागतील 17. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर चांगल्या टप्प्याने टाकलेला चेंडू या ठिकाणी काय होते पाहूया. आणि हे 34 धाव घेण्यात यशस्वी होत आहेत. धावसंख्या झाली ती 18 धावा. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये आवश्यकता असेल ती 5 चेंडू आणि 20 धावा. 5 चेंडू आणि 20 धावा. ओवी स्पोर्ट्स कासारवेली आणि महालक्ष्मी रवळनाथ बसनी संघ त्यांच्यामध्ये टॉस झालाय मला वाटतं आणि टॉस विन झालाय संघ तो बसनी संघ. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा. थांबलो काय मजेत ना. आमचे मित्र या ठिकाणी अनिकेतजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित झाले. पुन्हा एकदा पुढील षटक घेऊन आलाय तो दीपेश. आता मात्र या चेंडूवरती बीट होताना दिसतोय तो झालं ना. ते आडीवाले आले आहेत ना. आदित्य. पुन्हा एकदा हॅलो पुढील चेंडू दीपेशाचा आदित्यसाठी. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने गेलेले चेंडू पाहूया या ठिकाणी पंचांचा निर्णय काय येतोय. बाईच्या स्वरूपात मला वाटतं चेंडू जातोय. हॅलो धावसंख्या 19. पुन्हा एकदा पुढील चेंडू पुलट चेंडू होता. पुरेपूर समाचार घेता आला नाही त्या चेंडूचा आणि एका धावेवरती मला वाटतं निश्चितच समाधान मानावं लागेल. कारण पुलट चेंडूचा पुरेपूर सामना जर करता आला तर आपण कुठेतरी उद्दिष्ट मोठं गाठू शकतो. पुन्हा एकदा पुढील चेंडू दीपेशाचा लेक्साच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या ठिकाणी 2 धावा पूर्ण होतात. तिसऱ्या धावेसाठी काय होतंय बघूया. मात्र 2च धावा. या 2 धावांनी धावसंख्या बदलेल. धावसंख्या धावफलकावरती लागते ती मित्रांनो 22 धावा. उद्दिष्ट आहे 38 धावांचं. आता मात्र शेवट चेंडूची कोण होताना दिसते पंचांकडून. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका मारलेला पाहू या ठिकाणी काय होतंय ते आणि चौका.